आई त्यांना प्रेमानं सांगते, ते ऐकत नाही. रागाने ओरडते त्यांच्यावर, ऐकत नाही. ऐकतच नसतील ना तर आई त्यांना मारते, झोडते, ओरडते, रागावते. पण तरी सुद्धा मुलं ऐकत नसतील ना तर आई शेवटी काय करते? त्याच्या पुढे वागते, त्याच्या पायाला हात लावते आणि काय म्हणते, बाबा रे मी आता तुझ्या पाया पडते पण शांत बस. सांगते की नाही? तीच आईची भूमिका तुकोबाराय या ठिकाणी घेतात. आपण ऐकत नाही ना. साधू संतांनी अनेक वेळा सांगितलं, हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. पण आपण ऐकत नाही. वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी, हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. काम क्रोध अग्नीचा लागला उणवा, कोण दिगे कोण पाटी करी सावा ठावा. उठा उठा जागा पाटी भय आले मोठे, पंढरी वाचो निजा ठाव नाही कोठे. साधू संतांचं सांगून सुद्धा आपण ऐकत नाही ना. म्हणून तुकोबारायांना तुमच्या आमच्या चरणावर नतमस्तक व्हावं लागलं. आपण म्हणू, का नतमस्तक झाले असतील, का एवढी विनवणी केली असेल? जर तुकोबाराय आपल्याला विनवणी करतात, श्रोत्यांना सांगतात तुमच्या चरणावर नतमस्तक होतोय पण नामचिंतन करा, याचा अर्थ श्रोते सुद्धा अधिकार संपन्न असायला पाहिजे. कीर्तनाला येणारी माणसं एकाच अधिकाराचे नसतात. प्रत्येकाचा अधिकार हा वेगवेगळा असतो. माऊली सांगतात, कोणाकोणाला सांगतात, गाते श्रोते पाहते चतुर विनोदे दुच्छिते, स्वहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळ आते विनवणी करा विठ्ठल स्मरण, येणे तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे विंदन, विठ्ठल स्मरताचे. प्रत्येकाला तुकोबारायांनी नतमस्तक होऊन ज्याचा जसा अधिकार असेल ना त्या अधिकाराप्रमाणे नतमस्तक होऊन सांगितलंय की नामचिंतन करा. तुकोबाराय म्हणतात की लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवायला सांगितली. तसं पाहायला गेलो ना तर तुम्हा आम्हाला मनुष्य देह जो मिळाला ना, हा मनुष्य देह कागटाळी न्यायाने मिळालेला आहे. पुन्हा पुन्हा मिळत नाही, एकदाच मिळतो. आणि हा देह जो दिला ना तो देह भगवंतानं भक्ती करण्याकरता दिला. देवे दिला देह भजना गोमता, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवानं देह भगवंताची भक्ती करण्याकरता दिला. नुसता देह दिला का? नुसता देह नाही दिला. त्या देहाला आधारभूत असलेला जीव सुद्धा देवानं आपल्याला दान दिलेला आहे. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे कार्य नचे ज्ञान, तयाचे करील चिंतन. जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण. गाई गुण तयाचे, गाई गुण तयाचे, गाईल गुण तयाचे, गाईल गुण तयाचे. संत सांगतात की जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. त्या भगवंतानं तुम्हा मला देह दिला ना, मनुष्य देह, मग त्याच गुणानुवाद चरित्र नामसंकीर्तन आपण वर्णन करायला पाहिजे. नुसता देह दिला नाही, देह दिला पण याच्यात काही व्यंग दिलं का? व्यंग नाही दिले. आपल्याला सुडवलं गोरा गोमटा भगवत भक्तीला योग्य असा देह दिला की नाही? काय काय दिलं त्याच्यातून? दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासी जीवपण भवरोगा. हात दिलाय, पाय दिलाय, डोळे दिलेत, सगळे अवयव दिलेत की नाही? इंद्रिय दिलेत की नाही? मग त्या डोळ्यांनी हातानं पायानं करायचं तरी काय हो? तुकोबारायचं सांगतात की हातानं टाळी वाजवायची आहे. पण माणसं सहज म्हणतात टाळी वाजून होईल तरी काय? कशासाठी टाळी वाजवायची? बघा, इथून महाराज मंडळी सांगत असतात कीर्तनाला उभे राहिल्यानंतर, हाताने टाळी वाजवा, मुखाने नामचिंतन करा. मी सांगणार नाही, मी अभंग तसा घेतला. लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. तुकोबाराय तिथं सांगतात स्वतः त्या हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामचिंतन करा. पण आपल्याला शंका येते, टाळी वाजून भेटेल तरी काय?
संत सांगतात वाजे टाळ टाळ्या टाळी होय होळी विज्ञान किंवा महापापराशी तीही केल्या होळी वाजविता टाळी विठ्ठल नामे. जर आपण भगवंताच्या नामचिंतनात टाळी वाजवली ना तर काय होतं, पापाच्या कितीही राशी असू द्या जळून खाक होतात. म्हणून माणसानं टाळी वाजवावी, सांगायची गरज नाही. आपोआप विठ्ठल विठ्ठल भजन चालू झालं ना की आपली टाळी वाजायला पाहिजे. मी सांगेन की जिथं जिथं भगवंताचं नामचिंतन चालू आहे ना तिथं तिथं भगवंताचं वास्तव्य आहे. देव इथं हजर आहे. आणि तुम्ही आम्ही भजनात कीर्तनात प्रवचनात बसलो पण हात जोडत नसलो टाळी वाजवत नसलो तर देवच विचार करतो. आपण विचार करतो काय होणार आहे टाळी वाजवून, पण देव विचार करतो की अरे याला मी मनुष्य देह दिला पण मनुष्य देह देऊन 2 हात दिले पण या हातानं काही हा माणूस टाळी वाजवत नाही म्हणजे याला हाताचा उपयोग नाही. देव विचार करतो पुढच्या जन्मात त्याला हात द्यायचे नाही, त्याचे 2 हात काढू आणि त्याच्या ठिकाणी काय करू, 2 पाय देऊ, त्याला चतुष्पाद करू. तुम्हाला चतुष्पाद व्हायचं नाही, पशु पक्ष्याच्या जन्मात जायचं नाही ना, मग तुम्ही आम्ही हातानं टाळी वाजवायला पाहिजे आणि मुखानं भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. संत सांगतात जोपर्यंत आपल्याला चालता येतं बोलता येतं गाता येतं नाचता येतं तोपर्यंत आपण भगवंताची भक्ती करावी. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय. आपण वृद्ध झालो ना अंथरुणात पडलो की नंतर किती आपल्याला वाटलं सप्ताह चालू आहे मंदिरात जाऊन बसावं. आपल्याला वाटतं आपली मुलं इथं आणून बसवतील आपल्याला. आपल्याला जर वाटत असेल ना की हा सप्ताह असाच अविरतपणे चालू राहावा तर आपण प्रत्येकानं येताना आपली मुलं इथे घेऊन यायचं आहे. जर मुलं आपली आली ना भले त्यांनी गोंगाट केला मस्ती केली दंगा केला तरी चालेल पण इथं मुलं आली ना की त्यांना हे काही भगवंताचा हा साज आहे सोहळा आहे आनंद आहे ना हा मुलांच्या दृष्टीच पडतो आणि त्यांना सुद्धा वाटतं की सप्ताह चालू आहे मंदिरात आपल्याला जायला पाहिजे. पण आपण मुलांना आणलीच नाही ना तर मुलं नंतर येत नाही. जोपर्यंत माती ओली आहे ना तोपर्यंत त्याला आकार द्यावा. एकदा सुकली की या आकार देता येत नाही. म्हणून लहान आहेत ना तोपर्यंत त्यांना घेऊन या. एकदा त्यांना यायची सवय लागली ना मुलांना की नंतर ते घरी थांबणार नाही. माझी 2 आहेत मस्ती करतात पण मी म्हणते हसली लोक तरी चालतील. पुढे आपल्याला परमार्थ टिकवायचा आहे की नाही, देव देश धर्म टिकवायचा आहे की नाही, देवाची आवड लागेल का देऊ. जर आपण त्यांना कथा कीर्तनात भजनात हरिपाठात घेऊन आलो तर, अन्यथा नाही. तुकोबारायचं म्हणतात की मी तुमच्या चरणावर नतमस्तक होतोय आणि तुम्हाला सांगतोय की हातानं टाळी वाजवा मुखानं नामचिंतन करा. हातानं टाळी वाजवल्यानंतर काय फायदा, तर आपण टाळी वाजवल्या वाजवल्या जेवढं काही पाप आहे तेवढं पाप सगळं जळून जातं. मग नामचिंतन केल्यावर काय होतं, संत सांगतात नाम यज्ञ परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म वेदार्थ परब्रह्म. जर तुम्ही आम्ही नामचिंतन केलं तर काय होतं, नाम मंत्र जप पोटी जाईल पाप राम कृष्ण संकल्प धरुनी राहे. पण माणसं म्हणतात आम्हाला काही नामचिंतन करायला वेळ नाही, म्हणतात की नाही, आम्हाला खूप दिवसभर कामाचं शेड्यूल असतं आम्ही बिझी असतो. पण संत सांगतात तुम्ही जे काम करता ना ते काम करता करता भगवंताचं नाम घ्या. कामामध्ये काम कामामध्ये काम राम आई म्हणा राम राम सुख होईल दुःखाचे कामामध्ये काम काही म्हणा राम राम हे जाईल सुख होईल दुःखाचे. संतांनी वर्णन करून सांगावं कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. आपल्याला दुःख जर झालं असेल ना तर भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर नाम घेऊ नाम गावो नाम घेऊ नाम गावो नाम घेऊ नाम गावो नाम
घेऊ नाम गाऊ ओ नाम घेऊ नाम गाऊ नाम विठोबाचा वाहू नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू हे नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू हे आम्ही दैवाचे दैवाचे 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 दैवा आम्ही दैवाचे 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 आम्ही दैवाचे दैवाचे नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाची वाहू आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. त्या भगवंताचं नामचिंतनच तुकोबाराय तुम्हा आम्हाला करायला सांगतात. मग नामाचं सामर्थ्य किती आहे हो. साधू संतांनी वर्णन केले. ते नाम जर आपण मुखानं उच्चारत असलो ना तर काय होतं. हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लया शिक्षण माऊली ज्ञानोबाराय सांगतात की तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपत हरी. पेंड्याची रास आहे. ती पेंड्याची रास पेटवण्याकरता किती मातीच काढायला लागतील हो. पेट्या लागतील. एक काडी पुरेशी आहे. ती एक काडी आपण त्याच्यात टाकली की सगळी ती पेंड्याची रास पेटून जाईल. माऊली म्हणतात की तैसे नामे केले जपत हरी. जर आपण भगवंताचं नामचिंतन केलं ना तर आपण आपोआपच त्या भगवंताच्या नामाशी रूपाशी एकरूप होऊन जाऊ. तुकोबाराय म्हणून तुम्हा मला नामचिंतन करायला सांगतात की हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामचिंतन करा. तुमच्या आमच्या परिचयातलं उदाहरण जर सांगायचं झालं ना तर वाल्ह्या कोळ्याचं उदाहरण सांगता येईल. वाल्ह्या कोळी लुटमार करायचा वाटेने येणाऱ्या माणसांची, ब्राह्मणांच्या हत्या करायची. आणि त्यानं काय केलं. ब्राह्मणाला मारायचं आणि त्या ब्राह्मणाजवळ असणारा शालिग्राम तो दगड त्याला वाटायचा की खूप मौल्यवान आहे म्हणून तो दगड आपल्याजवळ ठेवायचा. आणि ते दगड टाकून 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 7 रांजणं भरली होती की नाही. किती पाप झालं होतं. 7 रांजणं भरली होती. आणि इतर माणसं मारली असतील ती वेगळी. पण एक दिवस प्रसंग असा आला की सहजच नारद महर्षींची भेट झाली. आणि नारद महर्षींची भेट झाल्यानंतर या नारदांना या वाल्ह्या कोळ्याने आलिंगन दिलं. कशा करता. प्रेमानं आलिंगन दिलं. धनद्रव्याची लुटमार करायची आहे म्हणून आलिंगन दिलं. पण आलिंगनाचा परिणाम काय झाला. आलिंगने संतांच्या दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या. आलिंगन दिल्याबरोबर संतांचं आलिंगन होतं की नाही. दिव्य झाली काया. नारदांनी विचारलं कशा करता आलिंगन दिलं. त्यानं सांगावं धनद्रव्याची लुटमार करण्याकरता आलिंगन दिलंय. नारदांनी विचारावं किती माणसं मारली. यानं सांगावं बरीच माणसं मारली. कोणाकरता मारली. माझ्या कुटुंबाचं पालन पोषण व्हावं याच्याकरता मारली. मग ज्यांच्या करता तू एवढ्या हत्या केल्यास ना त्यांना जाऊन एकदा विचार त्या पापामध्ये तुझ्या ते सहभागी आहेत का. वाल्ह्या कोळ्याला वाटलं जर आपण इथून गेलो तर नारद महर्षी निघून जातील. पण नारदांनी सांगावं माझ्यावर विश्वास ठेव मी इथंच थांबतो तू लगेच जाऊन विचारून घे. वाल्ह्या कोळ्यानं घरी जावं. आपल्या आई वडिलांना विचारावं, मुलांना विचारावं, पत्नीला विचारावं. मी पाप करून सगळं काही जमवाजमव करून धनद्रव्य जमा करून आणतोय आणि तुमचं पालन पोषण करतोय. तुम्ही माझ्या पापामध्ये सहभागी आहात का. आई वडिलांनी मुलांनी पत्नीनं सांगावं आमचा सांभाळ करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही कुठून आणता कसं आणता याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. तुमच्या पापात आम्ही सहभागी नाही. वाल्ह्या कोळी नारदांजवळ गेले
आणि नारदांना सांगावं माझ्या पापात कुणीही सहभागी नाही, आणि नारदांना विनंती करावी की मला काहीतरी भक्ती मार्ग सांगा, या पापातून माझी मुक्तता होईल. आणि नारदांनी सांगावं पापापासून मुक्त व्हायचं आहे ना, पाप नाहीसा करायचं आहे ना, मग एकच काम करा, राम नामाचं जप करा. पण वाल्ह्या कोल्ह्यांनी सांगावं मला काही देवाचं नाव घेता येत नाही, मला दोनच गोष्टी माहीत आहेत, मरा आणि मारा, या दोन गोष्टींशिवाय मला दुसरं काहीही माहीत नाही. मग नारदाने सांगावं मरा तरी म्हणता येतं की नाही, मग मरा 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 असं जप कर. काय होईल त्याचं जप करता करता? राम 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 होईल की नाही? श्रीराम जय राम जय जय राम, 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 हो श्रीराम जय राम जय जय राम, 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 हो श्रीराम राम जय जय राम, राम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हो श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम. वाल्ह्या कोळ्याने भगवंताच्या नामचिंतनाला सुरुवात केली. राम राम, आणि नामचिंतनाचा परिणाम असा झाला की अनेक वर्ष उलटून गेली. पण अनेक वर्षानंतर राम भगवंताच्या प्रभू रामांच्या नामचिंतनात बसलेले आहेत आणि नामचिंतनात समाधी अवस्था प्राप्त झालेली आहे. आपल्या अंगावर वारूळ जमा झालेला आहे, पण भान नाही, नामचिंतन चालू आहे. श्रीराम श्रीराम श्रीराम. आणि नारद महर्षी वाटेनं जात असताना पाहिलं की अरे कोणीतरी नामचिंतन करत आहे, जावं पाहावं. आणि ते वारुळ बाजूला करून पाहिलं तेव्हा वाल्ह्या कोळी इथं नामचिंतन करत असते. पण अधिकार संपन्नता नामचिंतनामुळे किती प्राप्त झाली हो. कोळी याची कीर्ती वाढविली गहन, गेले रामायण रामायण. राम प्रभू जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं
एवढा अधिकार नामचिंतनाने प्राप्त झाला. याच्याही पलीकडे जाऊन सांगता येईल की जसं लिहून ठेवलं ना तसं राम प्रभूंना वागावं लागलं. बोलिला वाल्मिक तैसाचे वर्तेन वर्तुनी दावीन नामावं. म्हणजे एवढी अधिकार संपन्नता कशाने होतो प्राप्त? नामचिंतनाने. आणि म्हणून तुकोबारायाच्या अभंगात सांगतात की लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम. पण नाम कुठलं घ्यायचं त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल 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 म्हणा सुख सोहळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन करतात. नामचिंतन करायचं आहे ना मग कुठल्या देवाचं करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन तुम्हा आम्हाला करायला सांगतात. मग या नामाची महती तरी काय आहे हो?
ख्याती तरी काय आहे. तर संत सांगतात विकारो विधाताय ठकारो निळकंठ लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल नाम अभिधियंत. म्हणजे आपण जर विठ्ठल विठ्ठल म्हणत राहिलो ना तर ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवांचं चिंतन नामस्मरण आपल्याकडून सहज नकळतपणे होतं. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. तुम्हा आम्हाला नामचिंतन करायला सांगतात की विठ्ठल विठ्ठल म्हणा. एकदा सांगितलंय का? नाही. किती वेळा सांगितलं? 2 वेळा. 2 वेळा का हो? एकदा आवडीनं आणि एकदा आदरानं. आपण नुसतंच नामचिंतन करत असलो पण त्याच्यात काही आवडच नसेल तर त्याचा उपयोग आहे का? देवाचं नामचिंतन करत असताना जर आवडीनं केलं तर काय होईल? आवडीने भावे हरी नाम घेती तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. जर आपण आवडीनं प्रेमानं आदरानं भावानं नामचिंतन करत असलो ना तर आपली चिंता आपल्याला करायची गरज नाही. आपली चिंता त्या भगवंताला लागलेली. माणसं म्हणतात देवाचं आमच्यावर लक्षच नाही. पण अहो देवाचं आपल्यावर लक्ष आहे म्हणून आपण इथं बसलेलो आहोत. देवाने एकदा का आपल्यावरचं लक्ष काढलं की आपण यमाचे भक्ष झालो म्हणून मग यमाचा पाहुणा प्राणी. तुकोबाराय इथं सांगतात की विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. तुम्ही आम्ही नामचिंतन करत असलो पण त्या नामचिंतनात जर प्रेम नसेल ना तर त्याचा उपयोग नाही. राम राम सब कहे ठक ठाकुर और चोर बिना प्रेम नाही रिजे तुलसी नंद किशोर. जर प्रेमच नसेल ना बोलण्यात तर काहीही त्याचा उपयोग नाही. देवाचं नाव आपण बघा एखादं कार्य जर परिपूर्णतेला जावं असं वाटत असेल ना तर देवाच्या कार्यानं नावानं त्या कार्याची सुरुवात करतो. संत सांगतात पांडुरंग परमात्म्याचं नाव सुद्धा तसंच आहे. आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी गती झाले. आपण जर पाहिलं ना तर आपले वाटतं विठ्ठल विठ्ठल म्हणणं कठीण आहे. आम्हाला जमेल का? संतांनी सांगावं कसं आहे विठ्ठल नाम, कसं आहे मंत्र. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी निर्मूळ पापा. पापाचं क्षालन करणारा जो मंत्र आहे ना तो भगवंताचं नाम आहे, विठ्ठल नाम आहे. आणि त्या नामाचा जप तुम्हा आम्हाला तुकोबाराय करायला सांगतात. आणि आपण जर पाहिलं ना तर तुकोबाराय तर म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. कुठल्याही देवाचं नामचिंतन करा. 2 वेळा करायला सांगितलं. गोविंद गोविंद मना लागली आचंद मग गोविंद ते काया भेद नाही देवाचा. तुम्ही म्हणतो काय फायदा? देवाचं नामचिंतन आम्ही करू पण फायदा काय? कारण माणूस फायद्याशिवाय कुठलीही गोष्ट सध्या करत नाही. तर संत सांगतात की फायदा आहे पण तुम्ही आम्ही ते शुद्ध अंतःकरणानं नाम घ्यायला पाहिजे. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव झाला. आपण आपल्याला समजा नोकरी लागायची आहे आणि आपण नुसतं घरी बसून म्हणालो नोकरी 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 लागेल का नोकरी? ती नोकरी आपल्याला लागण्याकरता काहीतरी हातपाय हलवायला पाहिजे, काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. ते प्रयत्न केले तर नोकरी आपोआप आपल्याला लागेल. पुढचा आपल्याला प्रश्न असतो भाकरी. ती भाकरी तरी कधी मिळेल आपल्याला? आपण जर काम केलं प्रयत्न केला काहीतरी कार्य केलं तर आपल्याला नोकरी सुद्धा मिळेल आणि भाकरी सुद्धा मिळेल. पण जर प्रयत्नच केला नाही तर काहीही मिळणार नाही. तसं तुम्ही आम्ही म्हणतो की भगवंताचं नामचिंतन करून मिळेल तरी काय? साधू संतांनी माऊली ज्ञानोबाराय सांगतात की लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीचं आहे कामृत ही जीवितला हे अमृत सिद्धी. लोखंडाला जर दगड लागला त्याचं सोनं होईल का? माहित नाही. पण लोखंडाला जर परीस लागला तर त्याचं सोनं होतं. माणूस मेलेला आहे पण त्या मेलेल्या माणसाला आपण कितीही पाणी पाजलं तो जिवंत होईल? जिवंत होणार नाही. पण त्या मेलेल्या माणसाच्या तोंडात अमृताचा एक थेंब जरी पडला ना तर तो जिवंत होईल, अमर होईल. का अमृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. माऊली ज्ञानोबाराय सांगतात
मेलेला माणूस जिवंत होऊ शकत नाही, पण अमृताचा थेंब त्याच्या तोंडात पडला तर तो जिवंत होईल, अमर होईल. लोखंडाला परीस लागलं तर त्या लोखंडाचं सोनं होतं. तसं नामचिंतन जर आम्ही केलं ना तर काय होतं ते सांगत असताना रामायणातलं चिंतन सांगता येईल थोडंसं. राम प्रभूंचं आणि रावणाचं युद्ध झालं ना, त्यावेळी राम प्रभूंनी रावणाला मारलं आणि रावणाला मारल्यानंतर राम प्रभू लंकेत गेले की नाही. पहिला आला रावणाला लंका दिली विभीषणा. लंका विभीषणाला दिली आणि रावणाने 33 कोटी देव बंदी शाळेत ठेवले होते बंद करून. ते 33 कोटी देव बाहेर काढले, बंदी शाळेतून सुटका केली त्यांची आणि बाहेर आल्यानंतर सर्व देवांनी रामप्रभूंचे आभार मानले, चरणावर नतमस्तक झाले. इंद्रदेव विचारू लागला की देवा, तुम्ही आमची रावणाच्या तावडीतून सोडवणूक केली, आम्ही आता काय करू तुमची सेवा. इंद्रदेवाला रामप्रभूंनी सांगावं, एकच सेवा करा, ती म्हणजे रणांगणावर युद्ध चालू असताना माझं जे सैन्य मृत्युमुखी पडलेलं आहे ना, त्या सैन्याला अमृताचा वर्षाव करा, पाऊस पडा आणि त्याला जिवंत करा. इंद्रदेवानं रणांगणावर अमृताचा वर्षाव केला, पाऊस पडला, मेलेले सर्व वानर उठले, जिवंत झाले. तुम्ही म्हणाल की फक्त वानरच होते का? युद्ध दोघांमध्ये झालं की नाही? रावणाचं आणि रामाचं युद्ध झालं होतं. रावणाचे सुद्धा सैनिक हवीच नाही नव्हते का? रावण कोणाचा भक्त होता? शिवशंकर भगवंताचा भक्त होता आणि त्याच्यामुळे रावणाच्या बाजूचं जे शत्रू सैन्य होतं ना, त्यांच्यातलं कोणी पडलं मृत्युमुखी की लगेच शिवदूत यायचे आणि त्यांना घेऊन जायचे. त्याच्यामुळे फक्त वानरांची हाडे शिल्लक राहिली होती. अमृताचा वर्षाव केल्याबरोबर ती जिवंत अमृत ही जीवितला आहे अमृत. माऊली ज्ञानोबाराय सांगतात की मेलेल्या माणसाच्या तोंडात अमृत पडल्यानंतर तो जिवंत होतो ना, त्याच पद्धतीनं तुम्ही आम्ही जर या इहलोकात असताना, जिवंत असताना भगवंताचं नामचिंतन केलं, त्याला आवडणारी आभूषण परिधान केली ना, तर आपण सुद्धा त्या भगवंताच्या स्वस्वरूपाला प्राप्त होऊ. आणि म्हणून सांगतात, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आपल्याला वाटतं आता कशाला, नंतर आपण नामचिंतन करू. पण संतांनी स्पष्टपणे सांगावं, स्वर्गात सुद्धा हा अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. स्वर्गातल्या देवांनी इच्छा करावी, स्वर्गीचे अमर इच्छिता की देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म, मृत्यू लोकात आमचा जन्म व्हावा अशी देवाधिकांनी इच्छा करावी. कशासाठी? नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गावती. भगवंताचं नामचिंतन करता येतं कुठं? मनुष्य देहात आल्यानंतर. म्हणून देवांनी इच्छा करावी की मनुष्य देहाची प्राप्ती व्हावी. मग कोणत्या देवाचं भजन करता येतो? तर जो या भिवरेच्या तटी तर धरून या कटी, पाऊले समची साजिरी, विटेवरी शोभती. तो भगवंत म्हणजे विठोबा रखुमाई, 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 विठोबा कुंडली कवरधारी ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे
तुकोबाराय अभंगात वर्णन करतात की विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुम्हा मला नामचिंतन करायला सांगतायत, भगवंताची भक्ती करायला सांगतायत, पण ते नामचिंतन करत असताना आपल्याला वाटतं मला हा देव आवडतो, मला तो देव आवडतो, मग मी ह्या देवाचं का चिंतन करू? मला जो देव आवडतो ना त्याचंच मी चिंतन करेन. मग तुकोबाराय सांगतात तुम्हाला जो देव आवडतो ना त्या देवाचं तुम्ही चिंतन करा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात कृष्ण विष्णु हरे गोविंद गोपाळ कृष्ण विष्णु हरे गोविंद गोपाळ कृष्ण विष्णु हरे गोविंद गोपाल कृष्ण विष्णु हरे गोविंद गोपाल अमर वैकुंठीचा मार्ग प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा तुकोबाराय अभंगात वर्णन करतात कुठल्या देवाचं भजन करा? कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. जर तुम्हा आम्हाला वैकुंठाचा मार्ग प्रांजळ आणि सोपा व्हावा असं वाटते ना, विठ्ठल 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 साधू संत तुम्हा मला नामचिंतन करायला सांगतात. माणसं म्हणतील की आम्हाला नामचिंतन करत असताना स्वरात तालात लयात बोलता येत नाही, मग आम्ही नामचिंतन करू का? संत सांगतात तुम्हाला जरी स्वरात आलं नाही तालात आलं नाही ना तरी सुद्धा तुकोबाराय सांगतात नाही जरी तुझ मधुर उत्तर इदला सुस्वर नाही देवे नाही तया विण भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. देवापासी मागे आवडीची भक्ती विश्वासेसी प्रीती भाव बळे. तुम्ही आम्ही फक्त शुद्ध अंतःकरणानं भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. मग जो देव तुम्हाला आवडतो ना त्या देवाचं तुम्ही नामचिंतन करा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जो देव आवडतो ना त्या देवाचं नामचिंतन. हरि ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा हरि ओम नमो नारायणा हरि ओम नमो नारायणा. आपल्या आवडीचा जो देव आहे ना त्या देवाचं भजन करा. सगळ्यांनी टाळी वाजवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव.
वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव तुकोबारा अभंगात वर्णन करतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. तुम्हा मला आपण जर बारीक विचार केला ना तर असं सांगता येईल वैकुंठीचा मार्ग प्रांजळ आणि सोपा तुम्हा मला आपल्या सद्गुरूंनी करून ठेवला. मी सांगेन की लाखातून हजारातून एखादाच सबळाने वैकुंठाला जाणारा सापडेल. पण आपल्या सद्गुरूंनी काय केले हो? काही एखाद्याने वैकुंठा जावे त्याने वैकुंठच केले आघवे ऐसे नाम घोष गौरवे ढवळिले विश्व. सद्गुरूंनी नामचिंतनाच्या बळावर हे सगळं जग जे आहे ना ते जगच वैकुंठमय करून टाकलेलं आहे आणि त्या वैकुंठमय जगात तुम्ही आम्ही आहोत. मग तुम्हा मला वैकुंठाला जाण्याची वाट बघण्याची गरज नाही. आपण अशा कल्पना करा की तुम्ही आम्ही आता वैकुंठातच बसलोत आणि वैकुंठात बसून सद्गुरूंनी दिलेल्या नाममंत्राचा तुम्ही आम्ही जप करत आहोत. आपण बघा इकडे तिकडे सुख शोधतोय ना, सुख आहे का कुठं? सुख इकडे तिकडे नाही, सुख भगवंताच्या नामचिंतनात आहे. पण जोपर्यंत आपण इथं बसलो ना तोपर्यंत आपल्या मनात कुठलीही चिंता नाही, दुःख नाही, कसला त्रास नाही. पण इथून उठून बाहेर गेलो की अनेक विचार मनात आहेत, अनेक दुःख आहेत, अनेक त्रास आपल्याला लगेच आठवायला लागतात. पण सुख कुठं आहे हो? सुख ते ठाई बहुपायी संतांच्या. संतांच्या संगतीत आणि देवाच्या नामचिंतनात सुख आहे, बाकी कुठेही सुख नाही. तुकोबाराय सांगतात की त्या भगवंताचं नामचिंतन करा. तुम्ही म्हणाल की आम्हाला अधिकार आहे का? हो, सगळ्यांना अधिकार आहे अभंगाच्या. सखळासी येथे आहे अधिकार सखळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे अधिकार अधिकार कलियोगी उठागा कलियोगी उठागा हरि के नाम विठ्ठल विठ्ठल रावे वेळा विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय सांगतात की भजन करण्याचा नामचिंतन करण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे. सकळांचे येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगात जर आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल ना तर तो उद्धार फक्त आणि फक्त भगवंताच्या नामचिंतनाने होतो. पण आपल्या मनात विचार येतो मी या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी या पंथाचा आहे, मी नामचिंतन करू शकतो का? पण माऊली ज्ञानोबाराय सांगतात जात वित्त गोत कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. फक्त आणि फक्त देवाविषयी शुद्ध भाव अंतःकरणात पाहिजे, दुसरं काहीही नको. देवाचं वर्णन करताना कसं वर्णन करावं? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. बघा तुम्ही आम्ही परमार्थ करतोय पण तो परमार्थ करत असताना साधू संतांनी आपल्याला अट नाही घातली.
श्रीमंतांनीच या, गरिबांनीच या, पुरुषांनीच या, स्त्रियांनीच या, मोठ्यांनीच या, लहानांनीच या, सांगितलं का? परमार्थ करण्याकरता प्रत्येकाला अधिकार दिला. सगळ्यांना इथं बोलवलं. कोणाकोणाला बोलवलं? आपल्याला प्रमाण पाठ असतं. या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवणाची. आपल्याला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. लहान असू द्या, थोर असू द्या, स्त्री असू द्या, आबालवृद्ध असू द्या, प्रत्येकाला भगवंताच्या भजनाचा अधिकार आहे. हट नट यावे शुद्ध मनी जावे, दमंडी तिचे भावे चोखा मेळा, दमंडी तिचे भावे चोखा मेळा. खंडनट यावे शुद्ध होऊनी जावे, दमंडी तिचे भावे चोखा मेळा, भावे चोखा मेळा. संत सांगतात कोणाकोणाला अधिकार आहे. खट नट यावे शुद्ध होनिया जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. आपण कितीही नीच वृत्तीत जरी जन्माला आलो असलो ना, नीच कुळात जरी जन्माला असलो ना, तरी सुद्धा आपल्या मुखात नाम असायला पाहिजे. नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम. त्या भगवंताचं नाम मुखात पाहिजे. तुकोबाराय सांगतात की त्या नामाचा अधिकार हा सगळ्यांना आहे. आणि या कलियुगात आपल्याला नामचिंतनाशिवाय उद्धार करता येणार नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कीर्तन याचा अर्थ उभं राहून असं कीर्तन सांगावं दुसऱ्यांना असं नाही. कीर्तन याचा अर्थ नामचिंतनच करावं. म्हणजे भगवंताचं नाम आपल्या ओठावर पाहिजे, आपल्या मुखात त्याचं नाम पाहिजे, डोळ्यात त्याचं रूप पाहिजे, आपल्या चित्तामध्ये त्याची मूर्ती पाहिजे. म्हणून बघा प्रत्येक अवयवाला कार्य सांगितले. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. आपलं मन जे आहे ना, ते मन चंचल आहे, पण त्या मनाला सुद्धा कुठं जायला सांगितलं? मना तेथे धावती राही विठोबाचे. प्रत्येक अवयवाला भगवंताविषयीच कार्य दिलेलं आहे. आणि ते कार्य जर आपण केलं ना, तर आपल्याला भगवंताच्या स्वस्वरूपाला प्राप्त होता येईल. संत सांगतात हे कलियुग जे आहे ना, हे पापमय आहे. पण त्या पापातून मुक्तता व्हावी असं वाटत असेल ना, तर नामचिंतन करायला पाहिजे. कली पापाचे हे मूर्ती, नाम खड्ग घेऊ हाती. नामरूपी शस्त्र जर आपण हातात घेतलं ना, तर या कलियुगात सुद्धा आपला उद्धार होईल. अजून काय होईल नामचिंतन केल्यानंतर? ते अभंगाच्या शेवटच्या चरणी सांगतात. तुका म्हणे नाम पासी चारी मुक्ती, तुका म्हणे नाम पासी चारी मुक्ती, तुका म्हणे नाम पासी चारी मुक्ती, तुका म्हणे नाम पासी चारी मुक्ती. ऐसे बहु ग्रंथी बोलिए रे, बहुत ग्रंथी बोली केले. ऐसे बहु ऐसे बहुत ऐसे बहुत ग्रंथी, ऐसे ऐसे बहुत 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 ग्रंथी बोली.
असे बहुत बोलिए बोलिए विठ्ठला विठ्ठल म्हणावे हरेरा. विठ्ठला विठ्ठल म्हणावे तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात वर्णन करतात की तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिले. तुम्हा मला जर चारही मुक्ती प्राप्त करून घ्यायच्या असतील ना तर तुम्हा मला नामचिंतन करण्याची गरज आहे. तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवाचा कळवळा माऊली महावैष्णव कैवल्य साम्राज्याचे ज्ञान चक्रवर्ती ज्ञानोबारायांना 750 वर्षापूर्वी आला आणि माऊलींनी हरिपाठाची तेव्हा निर्मिती केली आणि हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात सांगितलं चारही मुक्ती कशानं प्राप्त होतील. देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी देवाच्या द्वारात जर आपण उभं राहिलो ना तर चारही मुक्ती सहज प्राप्त होतात. पण आपण देवाच्या द्वारात उभं राहत नाही. आपण कुठं उभं राहतो. दारात आणि द्वारात फरक आहे. द्वारात उभं राहणं म्हणजे भगवंताच्या नामचिंतनात असणं आणि जर मुखात नाम असेल तर हातात काय आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. नामचिंतन जर आपण केलं ना तर बाकी काहीही करण्याची आपल्याला गरज नाही. पण ते नामचिंतन आपण करावं हे आपल्याला सांगितलं कोणी. साधू संत जर अवतीर्ण झाले नसते ना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उत्तराया आले चिंतना. तुमच्या आमच्या हिताकरता साधू संत अवतीर्ण झाले आणि त्या साधू संतांनी तुम्हा आम्हाला नामचिंतन करायला सांगितलं. मग कुठल्या साधू संतांनी सांगितलं त्या साधू संतांचं एक वार आपण चिंतन करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. नाम या ज्ञानोबा एकोबा तुकोबा निळोबा. एकोबा तुकोबा निळोबा. नाम या ज्ञानोबा एकोबा तुकोबा निळोबा. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती राजा निवृत्ती राजा सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राजा निवृत्ती राजा सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया.
निवृत्तीराया निवृत्तीराया सोपानुकाबाई ज्ञान सखाया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सद्गुरु माऊली पांडुरंग बाबा महाराज हिदवलीकर तसेच गुरुवर्य कृष्णा महाराज झावरे अण्णांच्या कृपा आशीर्वादाने नव्हे नव्हे तर तुम्हा सर्व संत मायबापांच्या कृपा आशीर्वादानं आज या ठिकाणी केवळ अभंग उच्चारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंग उच्चारत असताना जर माझ्याकडून कोणत्याही प्रकारची चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि जे काही भगवंताचं नामचिंतन घडलं असेल तो माझ्या सद्गुरुरायांचा प्रसाद समजून त्या नामाचा अखंड जप करत राहा. आज या ठिकाणी धर्मजागृती मंडळ नायगाव यांनी ग्रामस्थ मंडळानं अखंड हरिनाम सप्ताहाची पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाच्या वाट्याला दिली. त्याच्याबद्दल या मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. पहिला दिवस असून सुद्धा श्रोते मंडळी बरीच जमलेली आहेत. श्रोते मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. तसेच गायनाचार्य मंडळी विकास भाऊ कोष्टेकर तसेच हरिभक्तपण पासलकर महाराज तसेच गायनाचार्य दादा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. हार्मोनियमची साथ करणारे बाबा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. तसेच आपण ज्यांची बासरी ऐकलीत ना देहुडा चरणी वाजवीत वेणू गोपिकार म्हणून स्वामी माझा देखी लागे माय यमुनेच्या तटी हात खांद्यावरी राधिकेच्या. तो भगवंत साक्षात ही बासरी वाजली ना एकदा या सगळ्यांकरता टाळी वाजवा जोरात. भगवंतानं बासरी वाजवली ती बासरी ऐकण्याकरता आपण नव्हतो पण तीच बासरी ज्यावेळी कोणाच्या तरी मुखातून वाजवली जाते ना तेव्हा साक्षात भगवंताच्या सानिध्यात असल्याचा अनुभव आपल्याला येतो आणि तो अनुभव आज भाऊंमुळे आपल्याला मिळाला. आज मृदुंगाची साथ त्यांनी केली ते माझे पती नितीन महाराज त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. ज्यांच्यामुळे येणं झालं ते प्रभाकर बाबा तसेच पिंपळे महाराज वारंवार फोन करून विचारणार या लवकर म्हणजे आपण पाहिलं ना तर परमार्थिक नातं हे आहे ना हे नातं अत्यंतिक जवळचं असतं. मग आपण कितीही लांब जरी गेलात ना तरी आपल्याला कोणी परक वाटत नाही. रक्ताच्या नात्यापेक्षा परमार्थिक नातं अगदी जवळचं असतं आणि त्याच्यामुळे कुठेही कीर्तनाला गेलो ना की परकेपणा जाणवत नाही आपलेपणा वाटतो. म्हणून बघा कीर्तनाला गेल्यानंतर नुसते महाराज येऊन उपयोग नाही नुसते श्रोते येऊन उपयोग नाही. एक त्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला तुम्ही आम्ही खेळी मिळी गजारोळी आनंद. तुम्ही आम्ही प्रत्येकाने भगवंताच्या नामचिंतनाचा आनंद घेतला म्हणून हा आनंद द्विगुणित झाला. इथं मला वाटते शूटिंग करत आहेत भाऊ त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुस्पष्ट असा पोहोचवला साऊंड सिस्टीम वाले बाबा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. असो झाली सेवा सर्व देवदेवतांच्या आदिमायेच्या चरणावर पांडुरंग परमात्म्याच्या गणपती बाप्पाच्या हनुमंतरायांच्या चरणावर तसेच ज्ञानोबा तुकोबांच्या सद्गुरुरायांच्या आई वडिलांच्या चरणावर अर्पण करून सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल